त्याच्यात दोन तीन गोष्टी. एक म्हणजे पुनर्विकास होत असताना पहिलं प्राधान्य आपण तिकडच्या स्थानिक नागरिकांना कसं देऊ शकतो. दुसरं म्हणजे कमीत कमी शिफ्टिंग आणि बाहेर की टू की आपण बोलतो ते जास्तीत जास्त कसं करू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लवकरात लवकर हे काम कसं पूर्ण होतं. नारळ फुटला की खूप वेळा हे कार्यक्रम होत असतात. एक 16 वर्षानंतर वेगळा 2021 समारंभ 1 ऑगस्ट 2021 आणि तेव्हा नारळ फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत आलो होतो. स्पायडिंग सुरू झालं होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपली सगळी टीम टाटा असेल असेल पूर्ण जी आपली टीम आहे ती इथे पहिल्या दिवसापासून आहे. तुम्ही पाटील साहेब तुम्ही डॉक्टर साहेब तुम्ही सगळेच. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथे नुसतं येऊन आम्ही काही पाहणी करत असतो की खूप वेळा असे फोटोज येत असतात. असे 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 हे सगळे येत असतात. पण एक माझ्यासमोर टू डू लिस्ट असायची की आता पुढे काय मला आठवतं इथे पोलीस गॅरेज होतं. ते आपल्याला शिफ्टिंग करायचं होतं. तिथे काही जुन्या गाड्या होत्या त्या शिफ्टिंग असेल. अनेक गोष्टी काही अडथळे असतील काही सध्या असतील ह्या सगळ्या सांगून हे लवकरात लवकर कसं होईल हे तर एक गोष्ट होतीच. पण दुसरं म्हणजे खास करून आपले शाखा प्रमुख असतील उपशाखा प्रमुख असतील त्यांचं देखील कौतुक आहे. कारण कसा पाहिला गेला तर हा आपला बालेकिल्ला आणि लोकांचा विश्वास ह्या विकासाच्या प्रोजेक्टवर कसा बसणार. कारण खूप पुनर्विकासाचे प्रोजेक्ट चालू असतात. खास करून वरळीमध्ये तर आमचे अनेक वर्ष चालणारे प्रोजेक्ट सध्या आम्ही एकत्र आल्यानंतर त्याला एक चांगली चालना मिळालेली आहे. पण विश्वास कसा बसणार की मला माझ्या डोळ्यात देखील जे होतं ते माझंच घर आहे लवकरात लवकर दिसतं. मला वाटतं आज जेव्हा आपण पाहतो की 40 मजल्याची इमारत उभी राहिल्यानंतर मी आज मुद्दा पण खास करून सगळ्या आपल्या मुंबईच्या आमदारांना बोलून आणलेले आहेत. ह्याच्यासाठीच कारण असं याच्यात काही आमचं कोणाचं श्रेय नाही की आम्ही 3 आमदार वर्गीतो म्हणून आम्ही काहीतरी चांगलं करून दाखवलेलं आहे. पण मुंबईत असं काहीतरी घडू शकतं. आपण मुंबईकरांना एवढं चांगलं देऊ शकतो ही म्हाडाच्या माध्यमातून देऊ शकतो. मला वाटतं हे एक मोठा मेसेज आपण नुसतं महाराष्ट्राला नाही तर देशाला देतो. एक सरकारी यंत्रणा म्हाडासाठी तीच प्रायव्हेट यंत्रणेसोबत घेऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करून स्थानिकांना प्राधान्य देऊन त्याला न्याय कसं देऊ शकतो त्यांच्या हक्काची घरं कशी देऊ शकतात. मला वाटतं हे असं आपण दाखवून देतो. अर्थात अनेकदा मी हे सांगत असतो आणि हे उदाहरण मी सगळीकडे देत असतो. धारावीचा विकास देखील मी सांगतो बिगडी सारखा करा. पण हे सगळं ऐकत असताना माझ्यासोबतचे माझे साथीदार आहेत. त्याच्यात काही सिनियर मंडळी आहेत काही नवीन मंडळी आहेत काही आपल्या सोबत आलेली मंडळी ह्यांना मुद्दामाच आलेले घेऊन कारण विकास कसा होऊ शकतो तो विकास लोकांसाठी कसा होऊ शकतो आणि त्याच्यासाठी दर्जेदार कसा होऊ शकतो हे दाखवणं. याचं आमचं काम शून्य आहे. मला वाटतं माझ्यापेक्षा जास्ती आपण सगळेच इथे प्रत्येकीकडच्या कामगारांनी प्रत्येकीकडच्या अधिकाऱ्यांनी म्हाडा असेल टाटा असेल पुढे गेल्यानंतर आता LNT आहे आपण पण ही सगळी जी यंत्रणा लागली त्यांचं काम आणि इकडच्या स्थानिक रहिवाशांचा जो एक पेशन्स. कारण आता तुम्ही जेव्हा घराच्या अवतीभोवती काम करता धूळ रेती वरून पडणाऱ्या काही गोष्टी सगळं असतात. सर्दी खोकला तर होतच होतो. पण हे सगळं करत असताना ह्याच्यातून आता हे जे आपण उभं केलेलं निर्माण केलेलं आहे पण त्याचं कौतुक करण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. मी पुन्हा एकदा सर्वांनाच त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. अर्थात हे काही इथे मागणीची गोष्ट नाही. मी सरकारकडे हीच मागणी केली तर लवकर चांगलं वाटत करा कारण गणपती आम्हाला इथे साजरा करायचा. पण हे सरकारच्या मनात असेल तर आम्ही आमच्याकडून जोर लावलेला आहे. पण आज मला वाटतं सगळे जे आमदारमध्ये आलेले आहेत त्यांनी आपण हे नक्की पाहावं आणि आपल्या एरियामध्ये जो काही आपल्याला विकास करायचा तो असा जेव्हा ह्याच्यामध्ये चालला हा हे लेवल आपलं असं पाहिजे. म्हणून आज इथून आपण हे घेऊन जाऊ. आपल्या सर्वांचं इथे पुन्हा एकदा स्वागत करतो. मी काही धन्यवाद मानणार नाही आपले कारण हे आपलं घर आहे वडीलचा बालेकिल्ला आहे. तर ह्या बिगडीमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतो इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.